शासकीय खरेदी केंद्र बंद, शेतकऱ्यांना कमी भावात विक्रीची वेळ. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीनं तालुका स्तरावरती शासकीय खरेदी केंद्र सुरू केली जातात. मात्र जळगाव जिल्ह्यात ज्वारी, मका आणि सोयाबीनसाठीची शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, मका आणि सोयाबीनचा माल काढून अनेक दिवस झाले आहेत. मात्र तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यानं शेतकऱ्यांना आता शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी न्यावा लागत आहे. शासनानं ज्वारी, मका आणि सोयाबीनसाठी हमीभाव निश्चित केला असतानाही बाजार समितीत व्यापारी त्या हमीभावापेक्षा कमी दरानं खरेदी करत आहेत. परिणामी शेतकऱ्यांना नाईलाजानं कमी भावात आपला माल विकावा लागत आहे. शासकीय खरेदी केंद्र वेळेत सुरू झाली असती तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाला हमीभावाचा फायदा झाला असता. मात्र शासनाचा हमीभाव आणि बाजारातील प्रत्यक्ष दर यामध्ये मोठी तफावत असल्यानं शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडे विक्री होऊन जात असतानाही शासकीय खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक जवळ शुक्रवारी 150 क्विंटलपर्यंत होती. 3044 उच्यामध्ये गेलेले. तसेच ज्वारी 2352 पासून 2382 पर्यंत उंचमध्ये विकले गेलेले. तर मका आज जवळजवळ 1100 ते 1200 क्विंटल आलेला आहे. 1604 पासून 1801 पर्यंत जास्तीत जास्त भावाने विकला गेलेला आहे. बहुतेक शेतकऱ्यांचा माल जो आहे तो विकला गेलेला आहे का अजून आवक वाढण्याची शक्यता आहे? नाही, अजून आवक वाढण्याची शक्यता आहे. अजून बऱ्याच शेतकऱ्यांकडे मका शिल्लक असून तरी आता पुढच्या हप्त्यापासून मका उत्पादन मोठ्या प्रमाणात असून आवक वाढण्याची शक्यता आहे. शासकीय केंद्र सुरू झालेलं नाही. सुरू झालं असतं तर काहीतरी शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. आणि सोयाबीन हे पीक म्हणजे कमीत कमी 6000 तरी भाव पाहिजे सोयाबीनला तर परवडतं. यावर्षीचं उत्पादनही कमी आलं, अवकाळी पावसामुळे नुकसानही झालं आणि परत भावसुद्धा नाही आहे. 3500-4000 रुपये भाव आहेत सोयाबीनला. शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती. आणि मोदी सरकार जे मोदी सरकार पूर्ण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. शेतकऱ्यांना तर काँग्रेसच बरी होती म्हणायची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याच मालाला भाव नाही, मक्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कुठल्याच माल. केळीला सुद्धा 200 रुपये क्विंटल केळी कापावी लागली शेतकऱ्यांना. कुठलंच धोरण नाही. आणि मार्केट कमिटीचं इतके लक्ष नाही व्यापाऱ्यांवर, केळीच्या व्यापाऱ्यांवर कंट्रोल नाही आहे. आपल्या चोपड्या तालुक्यामध्ये मक्याची लागवड बऱ्यापैकी होती. उत्पादन पण पाहिजे तसं आलेलं नाही आहे. आणि जे आलेले उत्पादन आहे शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे शासकीय खरेदी केंद्र आहे ते चालू झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आलेला आहे तो माल व्यापाऱ्यांकडे मार्केटला जाऊन विकावा लागतो आहे. आणि मार्केटमध्ये जी शासनाची हमीभाव आहे त्याच्यामध्ये आणि आपल्या मार्केटच्या बाजारभावामध्ये फार मोठी तफावत आहे. याच्यामध्ये जेणेकरून शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे आणि व्यापाऱ्यांचाच फायदा होतो. तर याच्यामध्ये फक्त शेतकरी हा भरवला जातो आहे. त्या मक्याप्रमाणे ज्यांनी सोयाबीन असेल, ज्वारी असेल त्याची खरेदी केंद्र चालू केलेली नाही आहे. याच्यामध्ये त्यांनी अजून कापसाची खरेदी चालू केलेली पण त्याच्यात एक अट दिलेली आहे त्यांनी. आता कुठं 5 क्विंटलवरून 23 क्विंटल हेक्टरी म्हणतायत ते. पण याच्यामध्ये पण तुमचा कापूस जर 10चं मावचर असेल, 11चं असेल तरच माल घेतला जातो आहे. याचा पुढचा माल घेतला जात नाही. आणि पाऊस हा यावर्षी दरवर्षापेक्षा ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत पावसाचं प्रमाण चालू राहिलं कमी अधिक प्रमाणात. आलेला कापूस हा सर्व ओला आहे. याचा मावचर 15-16च्या पुढे तो व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आहे. कापूस शासन खरेदी करत नाही तो. याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे, व्यापाऱ्यांचाच फायदा होतो. म्हणजे जर हे जे शासकीय खरेदी केंद्र लवकर सुरू केलं असतं तर शासकीय खरेदी केंद्र जर लवकर सुरू केली असती तर याच्यामध्ये कुठं काही ना काही थोडाफार शेतकऱ्यांना लाभ झाला असता. जेणेकरून आज मका जो 1200-1500 रुपये विकला जातो आहे तर याच्यामध्ये जी तफावत होते ही तफावत कमी होऊन काही शेतकऱ्यांना थोडाफार तरी लाभ मिळाला असता. लोकनायक न्यूज